तर मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून म्हाडाच्या मुंबई लॉटरीचे अर्जदार ज्या बाबींची आतुरतेने वाट बघत होते, ज्या गोष्टींची चातकाप्रमाणे वाट बघत होते, ती गोष्ट अखेर सत्यात उतरणार आहे. अर्थातच म्हाडाच्या मुंबई लॉटरीचा निकाल कधी लागणार आहे हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित होता आणि ही जी सोडत होती, ही जी लॉटरी होती, ती वेळेवर लागणं अपेक्षित नसल्यामुळं अनेकांचा भ्रमनिरास झाला होता. किंबहुना अनेक अर्जदारांचे करोडो रुपये हे त्या लॉटरीमध्ये अडकून पडलेले होते. आणि याच लॉटरीच्या निकालासंदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत होतो. वर अर्जदारांच्या ज्या काही भावना असतील त्या आपण म्हाडापर्यंत पोहोचवत होतो. पण 1 ऑगस्ट 2026 रोजी जो व्हिडिओ आपण टाकला होता, तो व्हिडिओ मला वाटतं खूप प्रकर्षाने, खूप सिरियसली म्हाडाने घेतला असावा आणि त्याशिवाय इतर माध्यमातून सुद्धा त्याच्या विरोधात आवाज करण्यात आला. आणि म्हणून कुठेतरी आज अखेर म्हाडाच्या मुंबई लॉटरीची तारीख घोषित केलेली आहे. जी काय तारीख घोषित केली मित्रांनो, ती मी सांगणारच आहे, कारण ही खूप चांगली खबर आहे म्हणू शकतो आपण. कारण गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मुंबईचे अर्जदार हे खूप हतबल झाले होते, निराश झाले होते. त्यांनी ते आपला संताप व्यक्त करत होते आणि आपण सुद्धा ठरवलं होतं की जोपर्यंत म्हाडाच्या मुंबई लॉटरीचा निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही म्हाडाचा कुठलाही व्हिडिओ आमच्या चॅनलवर दाखवणार नाही, किंवा कुठलीच बातमी आम्ही दाखवणार नाही, किंवा कुठलंच आवाहन आम्ही लोकांना करणार नाही. आणि त्याशिवाय आपण एक डेडलाईन दिली होती की 15 ऑगस्टच्या पूर्वी ही लॉटरी जाहीर करावी अशी आपण एक आर्थ केली होती, एक विनंती केली होती शासनाला. आणि आता कुठेतरी मात्र त्या विनंतीचा विचार करण्यात आलेला आहे. जेवढ्याने कोणी याच्या विरोधात आवाज केला असेल, याला आवाहन केलं असेल, शासनाला विनंती केली असेल, म्हाडाकडे रिक्वेस्ट केली असेल, फोन केले असतील, मेसेज केले असतील, त्या सर्वांच्याच मेहनतीचे फळ आहे असं आपण म्हणू शकतो. आता जे काही लॉटरी आहे मित्रांनो कधी होणार आहे, तर ह्याची तारीख आता मी काल पण अपडेट घेतलं होतं, जेव्हा मी 1 तारखेला व्हिडिओ टाकला होता 1 ऑगस्टला. त्याच्यानंतर 3 ऑगस्टला म्हणजे काल संध्याकाळी मला कन्फर्म बातमी आली की येणाऱ्या 2 दिवसामध्ये ह्या लॉटरीची तारीख ठरवली जाणार आहे. हे अपडेट मला काल संध्याकाळी मिळालं होतं. पण मी परत सांगितलं होतं की जोपर्यंत लॉटरीची तारीख ठरणार नाही तोपर्यंत याच्यावर आपण भाष्य करू शकत नाही किंवा कन्फर्म असं काहीतरी सांगू शकत नाही. कारण अशा बातम्या आपल्यापर्यंत खूप येत असतात, म्हणजे वरच्या बातम्या म्हणू शकतो आपण त्याला. पण जोपर्यंत परिपत्र निघत नाही, जोपर्यंत लेटर निघत नाही, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं तितकंसं म्हणजे संयुक्तिक होत नाही. आता जी काय तारीख ठरली मित्रांनो ती आहे 6 ऑगस्ट 2026, म्हणजे परवाच्या दिवशीच याची लॉटरी काढली जाणार आहे. आता या संदर्भातली अधिकृत घोषणा म्हाडाने केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे काही अपडेट आहे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरती आणि इन्स्टा पेजवरती सुद्धा अपडेट केलेलं आहे. नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. पहा मित्रांनो, म्हाडाच्या अधिकृत पेजवरती साधारणतः 43 मिनिटापूर्वी हे अपडेट देण्यात आलेलं आहे. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनातील 2406 सदनिकांच्या विक्रीसाठीची संगणकीय सोडत दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. तुम्हीही ग्रहस्वप्न साकार करण्याच्या या क्षणांचे साक्षीदार व्हा. सोडत समारंभाचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर नक्की पहा. इथे काय दिले पाहिजे मित्रांनो, जी बातमी आहे त्याच्यामध्ये सुद्धा जी मेन जाहीर जी आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की 16 आनंदाचा क्षण ग्रह स्वप्न पूर्तीचा मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत समारंभ. परत सांगतोय 6 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजता. सोडत कुठे होणार आहे? रंग शारदा सभागृह वांद्रे पश्चिम या ठिकाणी ही सोडत होणार आहे. आता नेमक्या सोडतीला कोण कोण प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत हे अजून तरी कन्फर्म झालेले नाही, पण ते उद्यापर्यंत त्याचं कन्फर्म होईल. आणि ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत या सोडतीची लिंक येईल की त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही संगणकीय सोडत घर बसल्या पाहू शकता, म्हणजे लाईव्ह पाहू शकता. मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, पीसीवरती तुम्हाला जसं ज्या साधनांचा वापर करून बघता तुम्ही ऑफिस मध्ये बसून सुद्धा ही सोडत लाईव्ह पाहू शकता. यासाठी म्हाडाचं जे काही युट्यूब चॅनलवरती लाईव्ह प्रेक्षण केलं जाईल, म्हाडाचं फेसबुक पेज जे आहे त्याच्यावरती सुद्धा लाईव्ह प्रेक्षण केलं जाईल. म्हणून तुम्ही म्हाडाचं जे काही फेसबुक पेज आहे किंवा युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही लाईव्ह सोडत तुम्हाला पाहता येईल. आता लाईव्ह सोडतीच्या संदर्भातले जे काही अपडेट आम्हाला मिळतील ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. पण अद्यापही जे कोणी या लॉटरीसाठी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत त्यांचं अद्यापही अपडेशन आलेलं नाही, कारण मागील अनेक दिवसापासून सर्वसामान्य अर्जदारांनी एकच विनंती केली होती की
हा सोहळा सर्वसाधारण अर्जदारांसारखाच पार पडावा. खूप मोठा उहापोह करू नका. सर्वसाधारणपणे ही लॉटरी काढा, साध्या पद्धतीने ही लॉटरी काढा अशी अनेकांनी विनंती केली होती. म्हणून इथे अजून कुठलाही उल्लेख केला नसला तरी उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला या संदर्भातले सविस्तर अपडेट मिळतील. लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत, ज्यांचं नाव कन्फर्म झालेलं आहे, म्हणजे 76,000च्या यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे, त्या सर्वांना आता मेसेज दिला जाईल आणि त्या मेसेजच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती सोडत किंवा हा सोहळा पाहू शकता. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा 100% प्रयत्न करू. किंवा आमचे प्रतिनिधी तरी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि जे कोणी विजेते असतील त्याचा बाईट घेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. विजेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. ज्यांना घर लागणार नाही त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करू. म्हाडाचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांचे सुद्धा आम्ही बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण हो एवढीच शुभेच्छा. पण काही असो, मागील काही दिवसापासून जे काही विनंती, जे काही अर्जदार करत होते किंवा RK प्रॉपर्टी न्यूज आम्ही करत होतो किंवा जे कोणी इतर युट्यूबर सहकारी आहेत ते करत होते, त्यांच्या विनंतीस मान देऊन का होईना ही लॉटरी जाहीर केल्याबद्दल म्हाडाचे आणि महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.